साहेब मला एक सांगा, यांच्यात जर हिंमत आहे ना, यांच्यात हिंमत आहे ना, आत्ताच्या आत्ता यांनी सर्वे आणावा. आणि जर तिथं बदानी पाटील नाही दिसला तर यांनी ना साहेब मी यांची जिंदगीभर गुलामी करण साहेब. आणि उल्हास पाटील कुठे आहे दाखवा, यांचा पीए कुठे आणि यांचा जातीचा माणूस कुठे आहे साहेब. यांनी फक्त कराड साहेब मला एक सांगा, कराडने साहेब ऐका ताई कराडने फक्त साहेब कराडने फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं साहेब. मीडियाला विनंती आहे, हा तुम्ही हा छापा बर का साहेब, जातीवादपणा करता साहेब. हा डॉक्टर कराड आणि अतुल सावेंनी त्यांचा पीएला तिकीट दिलं साहेब. अतुल सावेंनी त्यांचा पीएला दिलं. आपण पाहतोय की माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही, पाहिलेला त्याचं काहीच काम नाहीये. आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय, घराघरात आहे, कोणाच्या सुनाला भाजप कार्यकर्त्यांची बायको आणि मी स्वतः हाताळायला प्रत्येक घराघरात घुसलेलो आम्ही. आमचं नाव छोट्या लेकरापासून बाहेर माणसाच्या दाराला कार्यकर्त्याचा विचार करू. यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही. यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं नाही. कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं. यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना टिकली बांगडी आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा. आमचा खूप घात केला या लोकांनी, खूप घात केला. प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे. तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला. त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला. आमच्या तोंडात घास आला आणि आमचे पुन्हा हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले पळून गेले आणि हे कुत्रे पडून गेले. आता गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता. गाडीच्या काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. काय न्याय देणार आहे आम्हाला? 50% महिला हे फक्त कागदावर आहे, 50% महिला हे फक्त कागदावर आहे. 5%ला न्याय दिला, 45% यांनी कार्यकर्त्यांच्या बायका दिल्या का ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये अशा बाईला न्याय दिला. आम्हाला हे सगळ्या बाया पाडायच्या आहे बस. आमच्या इथं कोणीच नाही आणि कोणी येऊ पण शकत नाही. आमच्यावर पूर्ण अन्याय झालाय. आता अन्याय सहन करणार नाही. आम्हाला तिकीट दिल्याशिवाय आम्ही जाणारच नाहीये. तो माणूस कामाचा आहे, त्याचं तिकीट पाहिजे. आमच्या केलेली पाहिजे. भागवतकरांचा शेवटचा अंत झाला समजलं. आमच्या इथं कोणी देणार नाही, भाजपचा एक बी माणूस येणार नाही, आम्ही येऊ देणार नाही. आम्हाला असं वाटायचं पालेला कोण ओळखतंय, कोण पालेला आम्ही ओळखत नाही. आम्ही फक्त प्रशांत बदाने पाटीलला ओळखतो. आज 15 वर्षापासून तो माणूस झटू राहिला आणि तुम्ही चांगल्या माणसाला तिकीट दिलं नाही, तुम्ही गद्दारी केली. मी लताताई सरदार, मी प्रभाग क्रमांक 7 मधून आहे. मी भाजपची निष्ठावंत, मी जन्मच भाजपमध्ये घेतलेला आहे, पण माझ्यावर त्यांनी अन्याय केला. बघा 30 पॉम्पलेट छापला आम्ही. माझ्या पर्सनली आजही 5,000 पॉम्पलेट माझ्या घरात पडले आहे. यांचा आदेश होता की बाबा पर्सनली पॉम्पलेट कोणी वाटू नका, सगळे पक्षाच्या सोबत राहा आणि पक्षासाठी काम करा. ज्या माणसांच्या महिला कोणी पाहिल्या नाही, शेवटपर्यंत अंधारात ठेवला आणि ह्या महिलांच्या बायकांना तिकीट दिलं. अतुल सावे साहेब आणि भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब. यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब. काम नसताना पाहुणा म्हणून तिकीट दिलं त्यांनी म्हणून तुझ्या पाहुण्या मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं. पाल्याला दिलं साहेब, ज्याचा 3% सुद्धा सर्व नाही. अतुल सावे साहेबांनी त्यांचा पीएला साहेब, तुम्हाला पीएला द्यायचं होतं. अतुल सावे साहेब मंत्री आहेत, ऐकून साहेब. अतुल सावे साहेब मंत्री आहेत. डॉक्टर साहेब जे आहे तर भाजपच्या जीवावर खासदार झालेत, मंत्री झालेत.
यांना माझी विनंती आहे आणि जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे, आताच्या आता 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथं सर्वे आणा भदानी आणा पाटील. माझ्या 10 शितोळ्याला बोला, मिनिटामध्ये. शितोळ्याला. तर तुम्ही जर का सर्वे मध्ये भदानी पाटलाचं नाव नसेल तर मी जिंदगी भर राजकारण करणार आणि त्यांचा गुलाम राहील. माझा 2 नंबर प्रभाग मधून साहेब मी 25-30 वर्षाचा रहिवासी आहे, प्रशांत भदाने पाटील. आणि साहेब मी ओबीसी मधून त्यांच्याकडनं तिकीट मागत होतो, नसेल ओबीसी ओपन महिला द्या साहेब. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले साळवे. आणि उल्हास साळवे. बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं फक्त PM वर तिकीट कापलं सावेनी. तुम्ही मंत्री आहेत ना, तुम्हाला भाजपची चिंता नाही का? सावेला भारतीय जनता पार्टीची चिंता नाही तुम्हाला? मतदारसंघात काय दाखल? जनताची पार्टी नाही आहे का? फक्त यांची बापाची पार्टी, फक्त वंजारींची आहे का पार्टी? आणि फक्त पीएची पार्टी आहे का? PA पार्टी असेल तर कार्यकर्ते खरं मागे घालून सांगा ना साहेब. जातीवाद केला साहेब यांनी. भागवत करणे जातीवाद केला आणि सावे साहेबांनी यांचा PL तिकीट दिलं. साहेब त्यांना म्हणा, तुम्ही खरंच इमानदार असाल, तुमच्यात इमानदार प्रामाणिक आहेत ना तुम्ही, घेऊन या. तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना, तर तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त सर्वे आणा. जिल्हा अध्यक्ष म्हणा तुम्ही सर्वे आणा, तुमच्यामुळे कायम गुलामी करून कायमचा खाल्लं. तुमचा गुलाम बनू आम्ही, कायमचा गुलाम बनू. त्या अहो बोला, साहेब भाजपच्या माझ्याकडे भाजपच्या सर्वे आहे आणि हा तुमच्या सर्वे दुसऱ्याला बोला. ऐका साहेब, हा सर्वे राज वानखेडेकडे पण आहे, हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे, हा सर्वे सागर पालेकडे पण आहे, हा सर्वे रोजतकरकडे पण आहे. आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी असा अन्याय केला साहेब. जिल्हा अध्यक्षांकडे पण आहे. माझी भूमिका हेच आहे, माझा न्याय करा, मला न्याय करा, मला न्याय द्या. पुढची भूमिका नंतर कळू. ते नंतर कळू, मला न्याय द्या. ऐका, नाही आत्मदान करू. आत्मदान करू. पुढची भूमिका न्याय नंतर जर कळू. केला नाही तर पब्लिक यांना आणू शकते. आता ज्यांना अन्याय झालाय पब्लिक यांना गाडू शकते यांना. लाडकी अहो, बहीण 6 वेळेला पुढच्या वेळेस निवडून येऊन जाणार आम्ही. हे बघा, लाडकी बहीण जर यांना आणू शकते तर लाडकी बहीण 6 वेळेला निवडून नाही जाणार. हे बघा, सगळ्या लाडक्या बहीण यांच्या सोबत आहे. त्यांच्या विधानसभेला लगटलाच आहे खेटून. होईल ना साहेब, आमचे संबंध नाही. तिथपर्यंत. तर मला मारू नका ना म्हणा मला प्लीज. लाडक्या बहिणी सगळ्या भाऊच्या सोबत आहे. साहेब हे माझे नातेवाईक नाही तो, हे फक्त माझे जीवला घेत साहेब. ही जनता आहे साहेब, जनता, आणि हा जनतेचा आक्रोश आहे. हा? तुम्ही मला एक सांगा, तुम्ही जातीला तिकीट देतात, तुम्ही फक्त तुमचा पाहुणा आहे म्हणून त्याला तिकीट द्यायचं आणि तुमचा पीए म्हणून ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.